नमस्कार मित्रांनो, मी आदी गाडगे. मित्रांनो, आपले स्वागत करतो मराठी डेस्क या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढता येईल आपले सरकार या वेबसाईटवरून हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या लोकांनी न्यू रजिस्ट्रेशन केलं नसेल मित्रांनो, त्यांनी इथे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही 2 स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. एक मोबाईल नंबर OTP वरून किंवा तुमचे सेल्फ डॉक्युमेंट्स अपलोड करून. ठीक आहे. तर आता मी ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला याचा रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन ID पासवर्ड जनरेट कसं करायचं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे. आता आपण अप्लाय कसं करू इन्कम प्रूफला हे आज आपण पाहणार आहोत. तर युजर नेम आणि पासवर्ड तयार केल्यानंतर इथे युजर नेम एंटर करून घ्यायचा. त्याच्यानंतर जो तुमचा पासवर्ड ठेवला असेल तुम्ही तो इथं पासवर्ड टाकून घ्या. जो कॅप्चा इथं दिसत असेल तो इथे कॅप्चा एंटर करून घ्या. त्यानंतर जो डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि सिम्पली लॉग इन बटनवरती क्लिक करायचं. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल जिथे तुम्हाला पहिले आपण जे अप्लाय केलेले डॉक्युमेंट्स ऑनलाईन वेबसाईटवरून म्हणजे आपले सरकार वेबसाईटवरून ते तुम्हाला सगळे डिस्प्ले होतील. तर आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे. तर लेफ्ट साईडला तुम्हाला इथे काही डिपार्टमेंट्स दिसत असतील. तर तुम्हाला मराठीमध्ये जर इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तर इथं मराठीवरती क्लिक करा आणि तुम्हाला आता महसूल विभाग शोधायचा आहे. महसूल विभाग तुम्हाला शोधल्यानंतर महसूल विभाग इथं तुम्हाला दिसत असेल लेफ्ट साईडला, त्याच्यावरती क्लिक करा. महसूल विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं उपविभाग निवडा असं विचारत असेल, त्याच्यावरती क्लिक करा. महसूल सेवामध्ये क्लिक करा. त्याच्यानंतर आता तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे. तर इन्कम सर्टिफिकेटसाठी तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्र ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लिस्टवरती जायचं आहे. लेफ्ट साईडला डॅशबोर्डच्या खाली सर्व्हिस लिस्ट आहे त्याच्यावरती जायचं आहे. परत तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्र 3 नंबरचं आहे तो ऑप्शन चूज करायचा आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्र लागणारे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं तयार करून ठेवायचे PDF स्वरूपात. ठीक आहे. आता ओळखीचा पुरावामध्ये किमान 1 डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यात तुमचं पॅन कार्ड, पारपत्र, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, RSBY कार्ड किंवा लायसन वाहन चालकाचे अनुज्ञप्ती. ठीक आहे. किंवा त्याच्यानंतर याच्यामधील एक तुम्हाला 9 डॉक्युमेंट्समधील 1 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला परत पारपत्र, वीज देय, लाईट बिल, भाडेपावती, त्याच्यानंतर आधार कार्ड, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक म्हणजे लाईट आपलं मोबाईलचं बिल, पाणीपट्टी पावती, घरपावती, 7/12 उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा असे ह्याच्यामधील एक तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी देणं अनिवार्य आहे. इतर दस्तावेज किमान 1. वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी म्हणजे आता जर तुम्हाला आरोग्यासाठी जर इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तर हे तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल. ठीक आहे. आता त्याची गरज नाहीये तर आपण ते नाही काढत. आता वयाचा पुरावा किमान 1. ठीक आहे. वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला, शाळा सोडलेलं प्रमाणपत्र, प्राथमिक शाळा याची पण काही कंपल्सरी नाहीये. जर तुमच्याकडे असेल या 4 मधला ऑप्शन मधलं एक तर तुम्ही इथं लावून टाका. ठीक आहे. आता उत्पन्नाचा पुरावा किमान 1. आता हे कंपल्सरी आहे. याच्यात आयकर विवरणपत्र, सर्कल ऑफिसरची पडताळणी अहवाल, वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16, नंतर वेतन धारकाकरता बँकेचे प्रमाणपत्र आणि अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8चा उतारा व तलाठी अहवाल. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून ते तुम्हाला ऍप्लिकेशन करता येईल. आता अनिवार्य कागदपत्रे म्हणजे याच्यात आता सर्व इतर आणि घोषणापत्रामध्ये सर्व अनिवार्य आहे. आता अनिवार्य कागदपत्रामध्ये इतरमध्ये तुम्ही एक रेशन कार्ड जरी लावू शकता किंवा मग स्वयं घोषणापत्र आहे. उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला आतमध्ये जे भेटतं ते वेगळं आहे आणि उत्पन्नाचं जे स्वयं घोषणापत्र आहे ते वेगळं आहे. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. नसेल अदरवाईज तुम्ही रेशन कार्ड इथं अपलोड करा. रेशन कार्ड अपलोड कधी करू शकता जर तुम्ही तलाट्याकडून जर उत्पन्न दाखला घेतला असेल आणि 1 लाखाच्या खाली उत्पन्न जर असेल तर तुम्ही रेशन कार्ड इथं लावून टाका. ठीक आहे. आता आपण पाहिले डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स PDF स्वरूपात आपण तयार करून ठेवायचे. आता पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असा इंटरफेस दिसेल. आता आपण अर्ज करण्यासाठी अप्लाय करणार आहोत. आता मिळकतीचे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटसाठी
दोन पर्याय आहेत, एक वर्षासाठी आणि एक 3 वर्षासाठी. जर आपण 1 वर्षासाठी काढणार आहोत, 1 वर्षासाठीचा घेतला त्याच्यानंतर आता इथं संबोधन म्हणजे आपल्याला श्री कुमार या नावाने कोणत्या नावाने संबोधत ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांच्या नावानं वडिलांना काय संबोधत हे टाकायचं आहे. नंतर इथं वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करून घ्या. ठीक आहे, इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये इथं रिडायरेक्ट होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमचं वय वगैरे दिसत असेल. आता इथं व्यवसाय निवडायचा आहे तुम्हाला. तुम्ही शेतकरी विद्यार्थी कोण असाल तर त्याच्यातलं एक स्क्रॉल डाऊन करून तुम्ही निवडू शकता. आधार क्रमांक तुमचा इथं टाका किंवा अनिवार्य नाहीये, कंपल्सरी नाहीये. आधार कार्ड असला तर तुमचा आधार कार्ड नंबर टाका. ठीक आहे. आता इथं तुमचा पत्ता द्यायचा आहे. तर आता पत्ता देताना तुमचा इंग्लिशमध्ये टाईप करा तुम्ही इथं आणि रिराईट ते मराठीमध्ये होऊन जाईल. फक्त तुम्ही टाईप केल्यानंतर एकदा चेक करा जवळून. ठीक आहे. आता तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर मराठीत व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचं. त्याच्यानंतर इथं तुमच्या जर इमारत वगैरे जे तुम्ही असा सिटीमध्ये राहणार लोकांना हे सर्व विभाग वगैरे असतात. आता गावच्या ठिकाणी असलं काही नसतं, त्यामुळे इथं आता जिल्हा निवडायचा आहे. तालुका तुमचा जो असेल तो, तुमचं गाव आणि तो त्या गावचा पिनकोड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातली सज्ञान व्यक्तीची माहिती द्यायची आहे. आता कुटुंबातली सज्ञान व्यक्तीची माहिती देण्यासाठी तुम्ही जर स्वतः सज्ञान असाल किंवा तुमचे जर वडील असतील तर इथं वडील लिहा. जर तुम्ही स्वतः मोठे असाल तर तुम्ही इथे ई करा. ठीक आहे. तर आता आपण स्वतः लिहू आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता, म्हणजे ते सज्ञान व्यक्ती काय करते, नोकरी करते, ते काय करते हे लिहायचं आहे. त्यानंतर आता उत्पन्न, जर फॉर्म नंबर 16 वरून जर तुम्ही भरत असाल तर फॉर्म नंबर 16चा इथं उत्पन्न लिहायचं आहे. अदरवाईज तुम्ही तलाट्याच्या अहवाला थ्रू काढत असाल तर तलाट्याने जो उत्पन्न दिला असेल आपल्याला तो उत्पन्न इथं एंटर करायचं. त्याच्यानंतर सिम्पली ॲड बटनवरती क्लिक करा. ॲड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथं माहिती दिसत असेल की इथं ॲड झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमचा लाभार्थ्याचा तपशील, म्हणजे आता अर्जदार कोणासाठी ॲप्लिकेशन करतोय, म्हणजे जसं की वडील मुलासाठी अर्ज करत असतील तर इथं निवडामध्ये क्लिक करा. इथं सदर व्यक्तीचे अर्जाचे नाते, त्यामध्ये तुमचा मुलगा असेल मुलगी असेल कोण असेल तो तुम्ही लिहायचं आहे. तर मुलगी असेल तर मुलगी लिहा, तर कुमार कुमारी कोण असेल ती लिहा. त्याच्यानंतर लाभार्थ्याचं नाव, जे लाभार्थ्याचं नाव असेल ते तुम्ही इथं टाईप करायचं. इंग्लिशमध्ये रिराईट होऊन जाईल मराठीमध्ये. ठीक आहे. चेक करा व्यवस्थित किंवा तेच नाव आहे का. आता प्रमाणपत्र कशासाठी हवे, तर प्रमाणपत्र तुम्हाला इथं 2 कारण ऑलरेडी दिलेले आहेत, शिक्षण आणि वैद्यकीय. याच्यात जर तुमचं शिक्षण असेल तर शिक्षण लिहा, वैद्यकीय असेल तर वैद्यकीय घ्या, की इतर असेल तर इतर. तुम्ही इतर कारण असेल तर तुम्ही लिहू शकता. आपण शिक्षणासाठी तर शिक्षण इथं घेऊन टाकू. ठीक आहे. आता जर तुम्ही कुटुंब, आता नेक्स्ट ऑप्शन आहे कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण. आता शेतीतून कोणत्या प्रकारचे उत्पन्न तुम्हाला मिळते किंवा शेतीची माहिती तुम्हाला थोडक्यात इथं द्यायची आहे. आता शेती कोणाच्या नावावर आहे ते आहे तिथं तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे आता शेती अर्जदाराच्या नावावर असेल तर इथं स्वतःचं नाव टाकून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर नाव टाकायचं आहे, मराठीमध्ये रिडायरेक्ट होऊन जाईल. तुमचं शेती, तुमच्याकडे शेती किती आहे, 4 एकर 5 एकर 6 एकर जे काय असेल ती, आर असेल तर आर, एकरमध्ये एकर असेल तर एकर, गुंठेमध्ये असेल तर गुंठे, हेक्टरमध्ये असेल तर हेक्टर हे सिलेक्ट करायचं. आणि इथं शेतीच्या विवरणमध्ये शेती कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे बागायत आहे, जिरायत आहे की कोरडवाहू आहे, ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. बागायत आहे तर बागायत लिहू. त्यानंतर ती शेती कोणत्या जिल्ह्यात आहे, तो जिल्हा, तो तालुका आणि ते गाव तुम्हाला इथं निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली ॲड बटनवरती क्लिक करा. ॲड बटनवरती परत क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की तुमची माहिती इथं सेव्ह झालेली आहे. ठीक आहे.
आता माहिती सेव्ह झाल्यानंतर आता विविध स्त्रोतामार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील, म्हणजे जे आता जर आपण उत्पन्नाच्या दाखल्यावरून जर उत्पन्न दाखला काढण्यासाठी ह्याच्यातील कोणत्या प्रकारे आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये उत्पन्न येतं, तर आता आपलं शेतीमधून उत्पन्न येत असेल तर इथं शेतीचं उत्पन्न तलाठी अहवालामध्ये किती लिहिलंय तेवढं एंटर करायचं आणि तर उत्पन्न व उत्पन्नाच्या स्त्रोताची थोडक्यात माहिती. आता ती शेती कोणत्या प्रकारची आपण वरती लिहिलंय बागायत आहे, आता कोणत्या प्रकारची आपण शेती करतो, म्हणजे फळबाग आहे, ऊस आहे, काय असेल ते आपण इथं लिहायचं. तर तो ऊस शेती आहे तर आपण इथं ऊस शेती लिहू. ऊस शेती. तर आता आपली ऊस शेती आहे तर इथं आपण ऊस शेती इथं लिहिलेली आहे. आता त्याच्यानंतर खाली यायचं आहे, पूर्ण आपला जो इन्कम बरोबर आहे का एकदा चेक करा. त्याच्यानंतर उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र कोणतं नाही, उत्पन्नाबाबत तुम्ही कोणतं कागद देणार आहे की त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न दिसतंय, तर प्रतिज्ञापत्र देताय, आयकर विवरणपत्र देताय का, तलाठी अहवाल, वेतन प्रमाणपत्र, नगरसेवक यांचे प्रमाणपत्र देताय का, मंडळ अधिकाऱ्याचे अहवाल देताय. तर आपण तलाठी अहवाल देत आहोत, आपण तलाठी अहवाल सिलेक्ट करायचा आहे आणि मला मंजूर आहे हे आपण कराराच्या तपशिलावरती आपल्याला इथं मला मंजूर आहे वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला समावेश करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं लिहिलेलं आहे कृपया उत्पन्नाच्या प्रमाण कशासाठी हवे याच्या तपशिलाची नोंद करा. ठीक आहे. आता इथं आपल्याला इथं तपशील कंपल्सरी द्यायचा आहे, तर इथं आपल्याला तपशील शिक्षण, ठीक आहे, तर शिक्षण फक्त लिहा. त्याच्यानंतर समावेश बटनवरती क्लिक करा. समावेश बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं दिली तुम्हाला एक पॉपअप जनरेट होतोय, तर वाचा ह्या स्टेप नंतर प्रमाणपत्रात कुठलाही प्रमाण दुरुस्ती करता येणार नाही. म्हणजे आता आपण ह्या ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर याच्यात कोणतेही करेक्शन करता येणार नाही. तर ओके केलंय तर आपण परत एकदा चेक करा की आपली माहिती सगळी बरोबर आहे का, असेल तर परत समावेश बटनवरती क्लिक करा. आपला फॉर्म सबमिट, म्हणजे आता तुमचा अर्ज स्वीकारण्याचे जतन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता फक्त सिम्पली ओके बटनवरती क्लिक करा. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे पासपोर्ट साईजचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला तो पासपोर्ट साईजचा फोटो हाईटमध्ये 200 ते 212 पिक्सल असला पाहिजे आणि रुंदीमध्ये 160 पिक्सल असला पाहिजे. तर तो फोटो आपल्याला त्या साईजमध्ये कसा करता येईल हे तुम्हाला मी सांगतो. त्या करण्यासाठी या imageresizer.com याची वेबसाईट तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्या लिंकवरती जायचं आहे. नंतर इथं सिलेक्ट इमेज म्हणते, सिलेक्ट इमेजवरती क्लिक करा आणि तुमची जिथे इमेज असेल, तुमची जिथे इमेज असेल तिथून ते इमेज तुम्ही इथं ॲड करायचे आहे. ठीक आहे. आता माझी जिथे इमेज असेल तिथं मी इमेजवरती क्लिक करतो. ठीक आहे. इथं इमेज आलेली आहे. आता बघा इथं हाईट आणि वेथ, इथं ऑलरेडी इथं त्याची जी हाईट आणि वेथ म्हणजे लांबी आणि रुंदी असेल ती येईल. जर इथं जास्त असेल तर तुम्ही इथं 160 करायचे आहे आणि इथं वेट 200 करायची किंवा 210 करायची आणि लॉक आहे ते काढून टाका, म्हणजे इथं तुम्हाला रिसाईज चेंज करता येईल. हे लॉक असेल तर तुम्हाला इथं चेंज होणार नाही काय. ठीक आहे. लॉक काढायचा आणि इथं तुम्हाला चेंजेस करायचे. इथे 160 आणि ते 210 212 पर्यंत साईज टाकायचे. त्याच्यानंतर रिसाईज बटनवरती क्लिक करायचं. रिसाईज बटनवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल, नंतर डाउनलोड इमेज करून ते डाउनलोड इमेज इथं अपलोड करायचे. आता आपण डाउनलोड इमेज केलेले आहे ते आपण इथं इमेज अपलोड करू. ठीक आहे. इमेज अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला ओळखीच्या प्रमाणपत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट आधार वगैरे तुम्ही इथं PDF स्वरूपात आता अपलोड करायचे आहेत. आता ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड देतोय. आधार कार्डसाठी आपण जे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवले असतील ते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. आता पत्त्याचा पुरावा झाला, त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा झाला. तर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला वीज बिल द्यायचं आहे, म्हणजे लाईट बिल द्यायचं आहे का रेशन कार्ड द्यायचं आहे, जे तुमच्याकडे असेल ते द्या. ठीक आहे. त्याच्या आता रेशन कार्ड मी देतो, तर रेशन कार्डवरती क्लिक करा, चूज फाईलवरती क्लिक करा, तुमचा जो असेल तो रेशन कार्ड इथं अपलोड करा. आता मी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय दाखला जर तुम्हाला वैद्यकीय उत्पन्नासाठी
वैद्यकीयसाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर तुम्हाला इथे डॉक्टरचं प्रमाणपत्र लागेल. पण आता आपण ते काढत नाही, त्यासाठी आपल्याला गरज नाही. ठीक आहे. आता वयाचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, अदरवाईज त्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आता उत्पन्नाचा पुरावा. आता उत्पन्न आपल्याकडे तलाठी अहवाल आहे, तर तलाठी अहवालावरती क्लिक करून अपलोड फाईल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला तलाठी अहवाल PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. ठीक आहे. आता अनिवार्य कागदपत्रामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल, मी सांगितल्याप्रमाणे इथं रेशन कार्ड तरी अपलोड करा, अदरवाईज स्वयं घोषणापत्र एक आहे, ते स्वयं घोषणापत्र तुमचं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आणि आता जे आपल्या सरकारचं जे स्वयं घोषणापत्र असतं ते अशा प्रमाणे तुम्हाला इथे भेटून झाली. बघा इथं तुम्हाला PDF स्वरूपात आहे, याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. हेही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ते तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मध्ये तुमच्या अर्जदाराचं नाव, अर्जदाराच्या वडिलांचं नाव, त्यांचा मुलगा आहे मुलगी आहे, त्यांचं वही, त्या अर्जदाराचं वही, त्याच्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर, तुम्ही व्यवसाय कोणता करता, शेती, नोकरी काय असेल ते इथे लिहा, तुम्ही कुठे राहता त्याचा इथं राहणार वगैरे ते लिहा. त्याच्यानंतर इथं तुमचं ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव, आणि इथे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावून तो PDF स्वरूपात स्कॅन करून तुम्हाला इथं ते सेकंड स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला इथं ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे. स्वयं घोषणा अपलोड केल्यानंतर सिम्पली अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट ॲप्लिकेशन सबमिट झालं असं तुम्हाला मेसेज येईल. ठीक आहे. ठीक आहे. आता तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन केलेले आहेत, कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. म्हणजे आता आपल्याला पेमेंट करायसाठी बोलत आहे. तर ओके बटनवरती क्लिक केले की तुम्हाला असं टोकन पेमेंट रिसिप्ट जनरेट होईल, पेमेंटचं टोकन जनरेट होईल. आता ते तुम्हाला 33 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे आहे. त्या इन्कम सर्टिफिकेटसाठी तुम्हाला 33 रुपये 60 पैसे पेमेंट करायचं. आता त्याच्यासाठी पुष्टी करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS याच्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. तर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डमधून तुमच्या त्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवर थ्रू करू शकता. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, वॉलेट, QR कोड, तर QR कोडवरती क्लिक करायचा आहे, भीम UPI. त्याच्यानंतर मेक अ पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा स्कॅनर जनरेट होईल. तो स्कॅनर फोनपे, गुगल पे, पेटीएम कशावरूनही स्कॅन करून तुम्ही हे 33 रुपये 60 पैशाचं बिल पेमेंट करू शकता. बिल पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता जर तुमचा अर्ज जर ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही सिम्पली मुखपृष्ठ म्हणजे मेन पेजवरती यायचं आहे. मेन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं अर्ज क्रमांक इथं दिसून येईल, तुमच्या कोणत्या सेवेसाठी जे तुम्ही अर्ज केला आहे तो दिसेल, त्याची सध्याची स्थिती दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही पावती पेमेंट केल्यानंतर पावती तुम्हाला इथं डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला इथे 15 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे 15 दिवसाचा कमीत कमी त्याचा कालावधी आहे, वर्किंग डेज, तर त्याच्या आधी तुम्हाला 10 दिवस ते 8 दिवसात तुम्हाला ते डॉक्युमेंट्स मिळून जाईल. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपले सरकार या वेबसाईटवरती आपण इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला आपण घर बसल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले डॉक्युमेंट्स असतील तर आपण अप्लाय करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.